बेडगपट्ट्यात बुधवार 20 रोजी चेअरमन केसरी बैलगाडा शर्यतीचा भव्य थरार 1,01,000चे पहिले बक्षीस सभापती बापूसो यांच्या वतीने आयोजन। मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि जिल्हा बँकेचे संचालक मनोज शिंदे म्हैसाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त बेडगपट्ट्यात रविवारी दिनांक 20 रोजी दुपारी 2 वाजता भव्य चेअरमन केसरी बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले असल्याची माहिती मिरज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बापूसो बुरसे व मिरज पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप बुरसे यांनी दिली। रविवार दिनांक 20 रोजी दुपारी 2 वाजता मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखानाजवळ बेडगपट्टा येथे या शर्यती संपन्न होणार आहेत। स्पर्धेचे अध्यक्ष खासदार विशाल पाटील, राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रतीक जयंत पाटील, मनोज शिंदे म्हैसाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत असणार आहे। मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मनोज शिंदे म्हैसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा होणार आहेत। सदरच्या स्पर्धा 4 गटात आयोजित केल्या असून एकत्रित 5 लाख रुपयांचे बक्षिसे ठेवण्यात आलेली आहेत। प्रथम 1,01,000, द्वितीय 71,000, तृतीय 51,000 रुपये बक्षीस आहेत। शासनाच्या नियमानुसार विना काठी व विना लाठी त्याचबरोबर सर्व परवानगी घेऊन सर्व नियमांचे पालन करून या स्पर्धा पार पडतील। तर या स्पर्धांचे सांगली जिल्हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष देवराज पाटील, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आनंदराव नलवडे, सभापती तन्वी कमलेकर, तालुका अध्यक्ष भास्कर शिंदे, सुजय शिंदे, शालिवान शिंदे, संभाजीराजे पाटील यासह आदी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे। या स्पर्धेचे आयोजन बापूसो बुरसे, दिलीप बुरसे, बाळासाहेब नलवडे व बापूसो बुरसे युथ फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आले आहे। मी बापूसाहेब बुरसे, मिरज बाजार समिती सभापती। प्रतिवर्षाप्रमाणे आम्ही आमच्या बेडगेच्या मैदानावरती जयंती केसरी व चेअरमन केसरी भव्य अशा मैदानाचं नियोजन करत असतो। यावर्षी आमच्या महाराष्ट्राचे नेते आदरणीय अजितदादा यांच्या निधनामध्ये आम्हाला जयंती केसरी हे मैदान घेता आलं नाही। त्याचप्रमाणे सर्वच कार्यक्रम आम्ही रद्द केलेले आहेत। आज दिनांक 20 मे रोजी चेअरमन केसरी आमचे नेते आदरणीय मनोज बाबा शिंदे सरकार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून बेडगेमध्ये भव्य असं बैलगाडी शर्यतीचं नियोजन केलेलं आहे। तरी या भागातील सर्व शर्यतीप्रेमींनी, महाराष्ट्र कर्नाटकातील सर्वांनी आमच्या बेडगेमध्ये येऊन या मैदानाचा आनंद घ्यावा। त्याचप्रमाणे या मैदानासाठी आमच्या सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार सन्माननीय विशालदादा पाटील, त्याचप्रमाणे आमचे नेते जयंतरावजी पाटील यांचे चिरंजीव प्रतीकदादा पाटील, कारखान्याचे राजाराम बापू कारखान्याचे चेअरमन, तसेच आमच्या मनोज बाबांचे चिरंजीव शालिवान दादा शिंदे हे सर्व नेते इथं मैदानासाठी उपस्थित राहणार आहेत। आणि आमच्या बेडगेचं मैदान प्रतिवर्षाप्रमाणे सरकारी नियमांचं काटेकोर पालन करून घेण्यात येईल। इथं कुठल्याही प्रकारची मेजॉरिटी किंवा बैलांना इजा होईल अशा पद्धतीचं अजिबात चालणार नाही। या शर्यतीसाठी पंच म्हणून आमचे बंधू माजी पंचायत समिती सभापती दिलीपराव बुरसे, आमच्या युवा नेते मल्लिकार्जुन कंकुने, त्याचप्रमाणे शरद पाटील, पंचायत समिती सदस्य विष्णुपंत पाटील, नारायण पाटील, अमोल मतिवडे, पिंटू चौधरी, सौरभ बुरसे, पांडू वाळेकर, श्रीवर्धन नागरगोजे हे सर्व पंच म्हणून काम पाहणार आहेत। तरी शर्यती प्रेमींनी या आमच्या मैदानावर उपस्थित राहून या मैदानाचा लाभ घ्यावा असं मी सर्वांना आवाहन करतो। मैदान एकदम चांगल्या पद्धतीने प्रतिवर्षाप्रमाणे आम्ही पार पाडणार आहोत। तरी सर्वांनी इथं उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती आहे। नमस्कार, माझं नाव मल्लिकार्जुन कंगुने। भव्य दिव्य असे बैलगाडी शर्यत चेअरमन केसरी मनोज बाबा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त औचित्य साधून मी सर्वप्रथम बापूदादांचे व दिलीपदादांचे आभार मानणार की बैलगाडी जी शौकीन आहेत व बैलगाडी चालक मालक व बैलांसाठी काहीतरी करून दाखवणार असं मला वाटतं। हे पर्व दुसरे चेअरमन केसरीचं आणि जयंत केसरी पर्व तिसरे
तर तिसरे रद्द करण्यात का आले तर आपले अजितदादा लाडके नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांचे निधन झाल्यामुळे ते जयंत केसरी कॅन्सल करण्यात आलेले आहे. तरी ही जयंत केसरी पुढच्या टर्मला ह्या दोन्ही चर्मन केसरी व जयंत केसरी हे दोन्ही एकत्रित घेण्यात येईल. व दुसरी गोष्ट म्हणजे कंटिन्यू राहील. दुसरी गोष्ट म्हणजे मैदान होत असताना हे काटेकोरपणाने शासनाच्या नियमाप्रमाणे होत आहे. तरी मैदानामध्ये जनरल गट, ब गट व दुसरा, चौसा आणि आदत ही 4 गट चालणार आहेत. तर पहिले जनरलच्या गटामध्ये बक्षीस आहे 1 लाख रुपयाचं, दुसरं बक्षीस आहे 71,000 रुपये, तिसरं बक्षीस आहे 51,000 रुपये व ब गटाचे बक्षीस आहे 31,000, 21,000 आणि 11,000. दुसऱ्या चौशाचं बक्षीस आहे 15,000, 10,000, 7,000 आणि आदतचं 11,000, 7,000 आणि 5,000 असे बक्षीस दिले जातील. बक्षीस योग्य दिले जाणार आहेत, पण मैदान होत असताना चांगल्या पद्धतीनं मैदान झाले तर बक्षीस दिले जाणार. मैदानामध्ये मेजॉरिटी काठी, बॅटरी, ढकली ही कोणतीही चालणार नाही. कमिटी जे निर्णय घेईल, ड्रोन हे आपण 3 ठेवलेले आहेत. ड्रोन बघून बक्षीस दिले जाणार. व पंचाचा निर्णय, आमची जी पंच आहेत ते पंचाची नाव तुम्हाला मी सांगतो डिक्लेअर पण नाही. हिंदी केसरी दिलीप बुरसे, मान्य विष्णुपंत पाटील, शरद पाटील, नारायण पाटील, प्रवीण सानप, कुबीर खोत, मल्लिकार्जुन कंगुने, अमोल मत्तुडे, पिंटू चौधरी, सौरभ बुरसे, पांडू वाळेकर, श्रीवर्धन नागरवज्जे ही कमिटी राहील. त्या कमिटीचा जो निर्णय असेल तो अंतिम निर्णय आम्ही हिंद केसरी दिलीप बुरसे यांना हे कमिटी म्हणून सांगेल आणि निर्णय डेप्युटी घेतील. दिलीप बुरसे हे निर्णय घेतील, कारण आम्ही कमिटीने जो निर्णय घेणार आहे तो सर्वोच्च आम्ही जो अधिकार देणार आहे आमच्या कमिटीचा, न्यायालयाचं पालन करून आम्ही देणार. आणि ते पालन आम्ही फक्त हे मेन म्हणजे आमचे डेप्युटी दिलीप बुरसे म्हणून आहेत त्यांना आम्ही ते सांगणार आणि त्याचा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. हा, आणि मोटरसायकल आतमध्ये एक पुढे 2 मागे 2 असे 4 मोटरसायकल राहतील. यांच्या व्यतिरिक्त हा, आणि साईड पण भरपूर असणार आहेत. पण साईड पंचाची जर तक्रार असेल की बाबा अमुक ह्या गाडीला बॅटरी ढकली झालेली आहे तर त्याचं ऑब्जेक्शन हे ऐकून घ्यायचं दिलीप बुरशेंनी ड्रोन बघून आणि त्याचा आपण निकाल देण्यात येईल. मैदान होत असताना हे रास्त होणार आहे. इथं सगळं सेवा केलेले कर्नाटक, महाराष्ट्र राज्यातील बैल मालक, चालक मालक हे सर्व उपस्थित राहणार आहेत. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि उपस्थित राहावं. पट्टा हा एक बेडक पट्टा म्हटलं तरी फेमस आहे, त्यामुळे काही विषयच नाही. पट्टा हा माती पूर्ण माती, खडा कुठला दिसणार नाही. पट्टा हा चांगल्या पद्धतीने तयार करून घेतलेला आहे बापूदादांनी गेले. आणि आपल्या हिंद केसरी बैलगाडी शर्यतीमध्ये आपले हिंद केसरी गाडीवान बबलू सरकार म्हणून दोगावचे यांचे निधन झाले. तर त्यांच्यासाठी 2 मिनिटं मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. थांबतो. नमस्कार.